चला विद्यार्थी मित्रो, आता आपला पिरियड क्रमांक आता 18वा 17वा पिरियड आपला संपला. साधारणतः या पिरियडमध्ये हा चॅप्टरसुद्धा संपून जाईल आपला, असा एक अंदाज आहे आपल्याला. ओके, बघू आता काय होतं ते. आता थॅलेसेमिया. आता थॅलेसेम म्हणजे रिड्यूस द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, हा रोग आहे. रिड्यूस द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय? रक्तामध्ये RBC सेल्स असतात. त्या RBC सेल लाल असतात. का लाल असतात म्हणलं तर त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असतो. त्या हिमोग्लोबिनमुळे काय होतं, त्या ठिकाणी हिमोग्लोबिन काय करतो, आपण घेतलेलं ऑक्सिजन नाकाद्वारे घेतलेलं ते फुफ्फुसामध्ये जाऊन रक्तात जातं आणि रक्त हे ते RBCच्या माध्यमातून ऑक्सिजन हिमोग्लोबिन, बरोबर आहे, कशामध्ये RBCमध्ये असणारं हिमोग्लोबिन आहे, ते हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेऊन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवतात. म्हणून ऑक्सिजन मिळालं तर माणूस जिवंत राहतो, नाही मिळालं तर माणूस मरतो. उदाहरणार्थ तुम्ही नाक तोंड दाबून टाकलात, काय होते? माणूस मरून जाते. का मरते? तो ऑक्सिजन त्याला मिळत नाही ना, पेशीपर्यंत जात नाही. लक्षात आलं का? असा त्याचा अर्थ आहे. चला आता या ठिकाणी मी काय म्हणतो तो संदर्भ या ठिकाणी बघा. थॅलेसेमिया इज ए ॲटोसोमल इनहेरिटेड रेसेसिव्ह डिसीज. बघा कोणता या ठिकाणी ॲटोसोमल आहे. ॲटोसोममुळे होणारा ड्रॉबॅक, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं काय म्हणतो? ॲटोसोममुळे होणारा त्या ठिकाणी तो ड्रॉबॅक आहे. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून आता हिमोग्लोबिन मॉलिक्यूल इज मेड ऑफ 4 पॉलीपेप्टाइड चेन. 2 म्हणजे 4 पॉलीपेप्टाइड चेन तयार होतात. चेन 2 अल्फा, 2 अल्फा, बरोबर आहे, आणि 2 बीटा चेन, बरोबर आहे. द सिंथेसिस ऑफ अल्फा चेन आर कंट्रोल बाय 2 क्लोजली लिंक्ड जीन्स. बघा या ठिकाणी हे चेन जे आहेत ना, 2 क्लोजली लिंक्ड जीन्स, बरोबर. काय 2 लिंक्ड? HbA1, HB म्हणजे हिमोग्लोबिन, A1 हिमोग्लोबिन, B2 ऑन क्रोमोझोम, बरोबर आहे. 16 while the synthesis of beta chain is controlled by a single gene HB म्हणजे बीटा ऑन क्रोमोझोम 11. लक्षात आलं काय म्हणतो? आता बघा, एक या ठिकाणी 16 आणि एक 11 असं म्हणलं या ठिकाणी. चला आता इथे या ठिकाणी याचा भाग इथे पुढे आहे ते डिपेंडिंग अपॉन विच चेन ऑफ द हिमोग्लोबिन इज अफेक्ट. आता हिमोग्लोबिनची त्या ठिकाणी चेन कोणती अफेक्ट करते त्याच्यावर अवलंबून आहे. थॅलेसेमिया इज क्लासिफाईड ॲज अल्फा थॅलेसेमिया. याच्यामध्ये सुद्धा विभाजन होतो, अल्फा थॅलेसेमिया आणि बीटा थॅलेसेमिया. इट इज कॉज्ड ड्यू टू डिलेशन ऑर म्युटेशन ऑफ जीन्स. बघा हे कशामुळे होतं? डिलेशन कमी होणे, म्युटेशन विकसित होणे, काय जीन्स, मग एखादा जीन्स वाढणे किंवा कमी होणे. विच कोड फॉर अल्फा, बघा अल्फानं कंसामध्ये दिलेलं आहे, अँड बीटानं दाखवून दिलेलं आहे ग्लोबिन चेन दॅट रिझल्ट इन ॲबनॉर्मल सिंथिस ऑफ हिमोग्लोबिन. याच्यामुळे ॲबनॉर्मल सिंथिस ऑफ हिमोग्लोबिनची तयारी होण्याची, हिमोग्लोबिन चुकीच्या पद्धतीने तयार होतो, म्हणजे त्याच्यात दोष निर्माण होतो, असा त्याचा अर्थ आहे. इन थॅलेसेमिया पर्सन, जी व्यक्ती थॅलेसेमिया झालेली आहे, पर्सन हू सिम्पटम्स लाईक ॲनिमिया. बघा त्याचे सिम्पटम कसे दिसतात? ॲनिमियासारखे. ॲनिमिया म्हणजे रक्ताचा अभाव असणारे. पेल येलो स्किन, त्वचा पिवळी होते. चेंज इन साईज, आकृतीमध्ये बदल होतो. शेप, बघा चेंज इन साईज अँड शेप ऑफ RBC. RBC म्हणजे RBCच्या साईजमध्ये आणि आकारामध्ये बदल होतो. स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वाढ हळूवार होते आणि विकाससुद्धा त्या ठिकाणी हळूवार होतो. डार्क युरिन लघवी गळत यायला लागते, एक्सेट्रा. मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युशन इज नीडेड टू दीज पेशंट. बघा मॅसिव्ह असा शब्द वापरलेला आहे. ब्लड ट्रान्सफ्युजन इज नीडेड टू याला काय म्हणते या ठिकाणी? नीडेड टू. हां आता बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शब्द या ठिकाणी खूप
त्यानं या ठिकाणी वापरलेलं आहे, तर ते आपण व्यवस्थित आपण या ठिकाणी बघणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. इथं बघा या ठिकाणी हा झाल्यानंतर, हा प्रॉब्लेम झाल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी, मॅसिव्ह ब्लड ट्रान्समिशन इज नीडेड टू द पेशंट. या पेशंटला अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण होते. कशी? वर दिलेली आहे. कसे त्या ठिकाणी? रक्ताचा अभाव होणे, पेल येलो स्किन होणे, त्याच्यानंतर चेंज इन साईज शेप RBC, RBCच्या रक्ताच्या आकारामध्ये आणि साईजमध्ये बदल होणे, स्लो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, डार्क युरिन, वाढ आणि विकास हळूवार होणे, डार्क युरिन गडद होणे, असा त्याचा अर्थ. हे सगळे शब्द त्याच्यामध्ये ते आलेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे. थॅलेसेमिया डिफर फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. मतलब थॅलेसेमिया हा रोग कसा आहे माहिती आहे का? सिकल सेनिमियापेक्षा वेगळा आहे. सिकल सेनिमिया रोग म्हणजे ही RBCची पेशी आहे. तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा दाखवलं मी. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे असं असतं, ते RBCची पेशी हे असं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, या वेळ आकार तयार झालं, वेळ्या आकारासारखं. हे कट होतं सगळं. हे पूर्ण लक्षात आलं काय म्हणतो? म्हणजे वेळासारखं किंवा अर्धचंद्र मून म्हणजे अर्धचंद्र असल्यासारखं असा. तर हे आकृती सिकल सेल ॲनिमियाच्या तिथं सुद्धा तुम्हाला दाखवली होती मी काढून. मला आठवत आहे, तुम्हाला आठवत नाही. बघा आता या ठिकाणी काय तर ते. हां, म्हणून इथं काय म्हटलं या ठिकाणी, थॅलेसेमिया हा कशापेक्षा वेगळा आहे? हिमोफिलियापेक्षा वेगळा आहे, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. थॅलेसेमिया डिफर फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. बरोबर आहे. द फार्मर इज क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथेसायझिंग फ्यू ग्लोबिन मॉलिक्यूलमध्ये काही प्रॉब्लेम होतो. वाईल लेटर ए क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम ऑफ सिंथेसायझिंग अँड इनकरेक्टली फंक्शनल ग्लोबिन. आता इनफंक्शन म्हणजे या ठिकाणी कसं आहे, इनफंक्शन म्हणजे फंक्शनिंग त्याची व्यवस्थित चालत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता ड्रोन्स सिंड्रोम. आता ड्रोन हे शास्त्रज्ञांचं नाव आहे. त्याच्यावरून या ठिकाणी काय झालेलं आहे, क्रोमोझोममध्ये काही डिफेक्ट जर असेल तर असे तयार होतात. आता हा लेकरू, याला बघा ड्रोन सिंड्रोम असलेले, याचे काय काय वैशिष्ट्य आहेत आता मी तुम्हाला नंतर सांगतो. याची आकृती एकदा तुम्ही बघून घ्या. हा मूल कसा त्या ठिकाणी जन्मलेला आहे, याचे काय प्रॉब्लेम आहेत, यांच्या हातांची बोटं बघा, तळहात बघा, याचे डोळे बघा, कपाळ बघा या ठिकाणी. बरोबर. हे सगळे तुम्ही या ठिकाणी बघा. आता मी त्याच्यावर आणखीन ते चर्चा करणार आहे ते शिकवत असताना. चला आता बघा या ठिकाणी ड्रोन सिंड्रोम कंसामध्ये 21 ट्रायसोम. 21 म्हणजे काय हो? 21 ट्रायसोम म्हणजे तीन सेट आहेत त्याच्यामध्ये. कसे 3 सेट आहेत? सेट. बरोबर आहे. 7 1 7 7 21 आहे का? 21 असा तसा. ड्रोन सिंड्रोम इज नेम्ड आफ्टर द फिजिशियन जॉन लॅगडॉन who first described this autosomal chromosomal disorder 1866. बघा, या शास्त्रज्ञाने 1866 मध्ये हे अगोदर दाखवून दिलं. काय दाखवून दिलेलं आहे? पहिल्या वेळेस दाखवून दिलं काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे या ठिकाणी ॲटोसोमल क्रोमोझोममध्ये. कोणतं? ॲटोसोमल म्हणजे बॉडीची कॅरेक्टर तयार होत असताना त्या क्रोमोझोममध्ये काही डिफेक्ट असल्यानंतर हे प्रॉब्लेम निर्माण होतं. दिस सिंड्रोम कॉज्ड ड्यू टू एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर 21. बरोबर. याच्यामध्ये काय होतं, एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ज्यादा आहे. बरोबर. इट शोज द प्रेझेन्स ऑफ 3 कॉपीज. मी अगोदर सांगितलेलं आहे 3 कॉपीज, 3 सेट्स असं म्हणलेलं आहे ऑफ 21 क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ होमोलॉगस पेअर. होमोलॉगस पेअरच्या ऐवजी या ठिकाणी काय, क्रोमोझोमचे त्या ठिकाणी 3 सेट्स ऑफ कॉपी तयार झालेले आहे. दीज इंडिव्हिज्युअल will have 47 क्रोमोझोम इन्स्टेड ऑफ नॉर्मल 46. आता क्रोमोझोम माणसामध्ये किती असतं जनरली आपल्याला माहीत आहे 46, मात्र इथं किती क्रोमोझोम आहेत? 47. एक क्रोमोझोम जास्त आहे. मग त्याच्यामध्ये एक जास्त असल्यामुळे काय झालं बघा, 21st ट्रायसोमी ऑकर ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑर फेल्युअर ऑफ सेपरेट ऑफ क्रोमोझोम्स ॲटोसोम ड्युरिंग द जेनेटिक फॉर्मेशन. जेनेटिक गॅमेट फॉर्मेशन होत असताना हा प्रॉब्लेम निर्माण होत असताना त्यांना सांगितलं एक एक्स्ट्रा क्रोमोझोम तयार होणे. लक्षात आलं? आणि ते कोणतं क्रोमोझोम? ॲटोसोमचा असा होता. ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन होत असताना द ॲक्सिडेंट ऑफ नॉन डिसजंक्शन इज डिस्टिनेटली हायर इन मदर्स who are over 45 years old. आता हा
हा ॲक्सिडेंटली कशामध्ये तयार होतो या ठिकाणी, जी माता 45 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्यामध्ये. लक्षात आलं काय म्हणतो. चला आता बघा या ठिकाणी इथं क्रोमोझोमचं इथं चार्ट बघा या ठिकाणी, इथं चार्ट दाखवतो अगोदर. ऐका 2-2 क्रोमोझोमची जोडी आहे, मात्र एका ठिकाणी 3 क्रोमोझोम आहेत बघा इथं. हे बघा इथं आहे काय, त्यांना राऊंड बी केलेलं आहे का, आहे का. आणि हे पूर्ण वाचा तुम्ही क्रोमोझोमचा सेट किती आहे तर या ठिकाणी. बरोबर आहे, 23 क्रोमोझोमचा सेट आहे. म्हणजे 22, हे बघा हे 22, सॉरी हे काढतो. हां हे बघा हे 22 आहे का, हे 22. त्याच्यानंतर 22मध्ये हे सेक्स क्रोमोझोम एक्स असतील किंवा एक्स वाय दोन्हीपैकी एक. 22 नंतर किती झाले त्या ठिकाणी, 22 23 सॉरी 22 23 24, बरोबर 24 22 23 24, बरोबर आहे. आता 24 झाल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, त्या ठिकाणी 24 दिनी 46, सॉरी बरोबर आहे ना. हां 22 दिनी 44 पंच बरोबर आहे. 23 दिनी इथं 23, हा एक जोड असल्यानंतर हे 22ची जोडी आहे आणि हा एकची जोड आहे बघा इथं लक्षात घ्या. हे 22ची जोड आपल्याला क्रोमोझोम ऑटोसोमचे आहेत का इथं 22पर्यंत आलं का. आणि नंतर इथं एक जोडी ही किंवा ही जर असेल तर मादी, ही असेल तर पुरुष, बरोबर. आणि त्याच्यामध्ये हे किती झालं, त्याच्यामध्ये नंतर हे 22 दोन्ही 44 आणि इकडं 2 म्हणजे 46 क्रोमोझोम झाले, राईट. आणि त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आहे बघा, आहे का याच्यामध्ये, आहे का. इथं 3 क्रोमोझोम आहेत म्हणून 46+1, बरोबर आहे. आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला आता याच्यामध्ये त्यानं दाखवून दिलेलं त्या ठिकाणी, बरोबर आहे. इथे या ठिकाणी बघा, हे बघा कुठं आहे या ठिकाणी, हे 46 क्रोमोझोमचा भाग कुठे आहे. हे बघा इथं 47 हे बघा, आहे का क्रोमोझोम, हे बघा इथं आहे का 47. ॲक्च्युली क्रोमोझोम ह्युमनमध्ये 46 असतात आणि एक जास्त, बरोबर आहे. 47 झालं, 47 असं तर. चला आता बरोबर राईट आलं. तर पुढे आता हे झालं होतं ह्याच्यानंतर मग आणखी ते वास्तू पुढचं तो ह्याच्यामध्ये असलेलं त्या दीज पेशंट हॅव माइल्ड ऑर मॉडरेट मेंटल रिटार्डेशन. आता हे जर रोगी जर असेल तर ह्याच्या पेशंटमध्ये कशा स्वरूप पडतो, डोकं मंदावलेलं त्या ठिकाणी, विकसित तेवढं राहत नाही असा त्याचा अर्थ आहे, बरोबर. अँड स्केलेटल डेव्हलपमेंट, स्केलेटनचं सुद्धा डेव्हलपमेंट पुअर होतो, इज पुअर असा शब्द दिलेला आहे. डिस्टिंक्ट फॅसिल फीचर्स बघा, चेहऱ्याचा भाग कसा होतो, स्मॉल हेड डोकं, इयरसुद्धा स्मॉल, माउथसुद्धा स्मॉल, फेस इज टिपिकली फ्लॅट, चेहरा जे आपला चपटावतो त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. आणि प्रोट्रुडिंग टंग, जीभ बाहेर आल्यासारखी ती असं वर आल्यासारखं. आय स्लंटिंग, डोळ्यात तिरकस बघणे. आता ह्या मुलांना बघितलं आकृतीची तिरकस बघत होत त्या ठिकाणी, बरोबर. स्लंट आपण म्हणतो. आउट विथ इंटरनल इपिकॅन्थल फोल्ड्स, फ्लॅट हँड, हात चपटे. स्टोबी फिंगर्स म्हणजे या शब्दाचा अर्थ काय, टोबी फिंगर्स म्हणजे कडक, ज्याला आपण म्हणतो फिंगर, बोट असे कडक असल्यासारखे असतात त्या ठिकाणी, बरोबर. असा त्याचा अर्थ आहे टोबी फिंगर्स. पाल्म ब्रॉड, पाल्म म्हणजे तळहात ब्रॉड असतो. विथ सिंगल पाल्मर क्रेसेस, तळहातावर क्रेसेस म्हणजे सुरकुत्या पडल्यासारखे असं होतात असा त्याचा अर्थ. ओके चला त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो. आता त्याच्यानंतर इकडे येऊ आपण. आता त्याच्यानंतर टर्नर सिंड्रोम, इथं सुद्धा त्या ठिकाणी कशा प्रकारचा, तो शास्त्रज्ञांच्या नावावरून त्याने ते नाव दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक्स मोनोसोमी किंवा एक्स ओ फिमेल, इट इज अ सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर. ह्याच्यामध्ये सुद्धा सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे, बरोबर आहे. कॉज्ड ड्यू टू नॉट डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन सुद्धा त्या गॅमेट फॉर्मेशन होत असताना याच्यामध्ये काय होतं, विसंगती येते क्रोमोझोम तयार होण्यासाठी. डिसजंक्शनमध्ये अपयश येणे असा त्याचा अर्थ क्रोमोझोममधला. इंडिव्हिज्युअल बॉर्न विथ टर्नर सिंड्रोम हॅज 44 ॲटोसोम. ॲटोसोम किती असतात, 44, बरोबर आहे. 22 दोन्ही 44 विथ XO, मात्र इथं XO टाईप आहे. दे आर फिनोटायपिकली फिमेल्स. हे फिनोटायपिकली बाह्य बाजूने फिमेलच असल्यासारखं वाटतात. दे हॅव शॉर्ट
स्टॅचर म्हणजे पॉश्चर, हाईट वगैरे ते जे सरळ असते. वेबड नेक म्हणजे मान हे जाड असते. लोअर पोस्टिरियर हेअरलाईन्स, कमरेच्या खालचे केस नसतात. ब्रॉड शिल्ड शेप चेस्ट, छाती त्या ठिकाणी ब्रॉड असल्यासारखे असते. पुअरली डेव्हलप्ड ओव्हरी अँड ब्रेस्ट, म्हणजे या फिमेलमध्ये ओव्हरीमध्ये ओव्हरी जी आहे ती अविकसित एवढी असते. अँड लो इंटेलिजन्स, म्हणजे डोकंसुद्धा कसं असतं त्या ठिकाणी मंदावतो असा त्याचा अर्थ आहे, तेवढं विकसित राहत नाही. त्याच्यानंतर आणखीन आहे क्लिनोफिल्टर सिंड्रोम्स. आता ह्याच्यामध्ये बघा इथे काय या ठिकाणी हे सिंड्रोम फक्त एक्स क्रोमोझोम ह्याच्यात जास्त आहे. बघा इथं लक्ष द्या, एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्ही चालतं. हे मेलमध्ये एक्स आहे. खरं तर मेलचा एक क्रोमोझोम किती असतो मेलसाठी? XY असतो, बरोबर आहे. आणि इथे एक्स, म्हणून हा क्रोमोझोम एक्स जास्त असल्यामुळे हा पुरुष स्त्रियासारखा दिसतो. याला फिमेलला या ठिकाणी नटेश्वर म्हणतात, किंवा त्याला आपण या ठिकाणी काय म्हणून आपण आणखीन बायामध्ये राहणारा, बायासारखं राहणारा, बरोबर, बायांसारखं ते बोलणारा वगैरे ते म्हणतो ना, त्याला मराठीमध्ये नटेश्वर असा शब्द आहे त्याला. चालेल, चला आता बघा हे त्याच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी काय म्हणतो, त्याचे सगळे फीचर्स कसे असतात. इट इज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम इन मेलमध्ये कसा क्रोमोझोम असतो? एक्स क्रोमोझोम जादा असतो. दस जिनोटाइप इंडिव्हिज्युअल 44+ XXY, बघा एक्स इथं जास्त झालेलं आहे. दे आर डिस्क्राईब एज फॅमिनाइज्ड फिमेल. फॅमिनाइज म्हणजे हा पुरुष महिलासारखा दिसतो. एक्स्ट्रा क्रोमोझोम इज रिझल्ट ऑन नॉन डिसजंक्शन of X chromosome during the meiosis. Individual is male, has overall masculine development. Voice speech is harish, have underdeveloped testes. म्हणजे याच्या शरीरातल्या मेलच्या हा पुरुष असला तरी पुरुषच्या टेस्टिस तेवढे विकसित नसतात. दे आर टॉल विथ लॉंग आर्म, हे मोठं असतं झाड झिपाड, हात वगैरे लांब असल्यासारखे. मग त्याने फॅमेन डेव्हलपमेंट, म्हणजे महिलासारखे त्याचे कॅरेक्टर डेव्हलप होतात. काय? डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, स्तन वाढायला लागतं. मग त्याच्यानंतर गायनोकोस्टिया अँड नो स्पर्मॅटोजेनेसिस, म्हणजे ब्रेस्टचं जर डेव्हलपमेंट होत असेल तर त्याला गायनोकोमास्टिया असं म्हणतात. आणि नंतर अँड नो स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म तयार होत नाही. देअरफॉर द इंडिव्हिज्युअल आर स्टराईल, या व्यक्तीला, या पुरुषाला नपुसक असे म्हणतात. एक्स क्रोमोझोम जास्त असल्यामुळे एवढा गोंधळ होतो. झालं. आता त्याच्यानंतर इथं ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्या ठिकाणी, बरोबर. धडा संपला, आता विषय संपला आता, बरोबर. स्टडी द कम्पॅरेटिव्ह स्टडी द कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी इंटरॅक्शन, बरोबर आहे. डायजेनिक इंटरॅक्शन बोथ इन प्लांट अँड ॲनिमल, आणि प्राणी आणि वनस्पतीमध्ये कशा प्रकारचं इंटरॅक्शन असतं ते विचारलं आहे इथं, असा त्याचा अर्थ आहे. ओके.